या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली। या ठिकाणी 2025 मधली नवीन अपडेट भेटली मित्रांनो मला। या ठिकाणी पहा एस.टी. महामंडळ भरती 2025 या ठिकाणी लिहिलं आहे पहा मित्रांनो। एस.टी. महामंडळ 2025 ही मागच्या वर्षीची पण नाही आहे, तर आपला हा साल कोणता आहे 2025 चालू आहे। तर या ठिकाणी पहा सांगितलेलं एस.टी. महामंडळ भरती 2025 ही नवीन अपडेट आली आहे मित्रांनो। हे पूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर या ठिकाणी पहा राज्य मार्ग परिवहन महामंडळात एस.टी. चालक व वाहक पदांची भरती होणार आहे। यासाठी 15 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो। आणि ही भरती पहा राज्याच्या विविध जिल्ह्यात 3006 चालक वाहकांच्या जागा भरण्यात येणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा एस.टीच्या बसची संख्या वाढत असताना चालक वाहकाची खोळंब होत आहे, त्यामुळे महामंडळाने चालक वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। तर यामुळे महामंडळाने चालक वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाहता 10वी पास पाहिजे, या ठिकाणी दिलं आहे 10वी पास पाहिजे, आणि त्यांच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे, आणि RTO चालकांसाठी असलेला बॅच बिल्ला त्यांच्याकडे पाहिजे, म्हणजे RTOने दिला त्यांच्याकडे बॅच बिल्ला पाहिजे मित्रांनो। आणि तसेच पहा महिलांना चालवण्याचा अनुभव नसला तरी चालेल, पण महिला पण अर्ज करू शकता। या ठिकाणी सांगितलेलं आहे की महिलांना वाहन चालवण्याच्या अनुभवाची अट नसून पुरुषांना पुरुषांना 1 वर्षाचा अनुभवाची अट दिली आहे। तर पुरुषांसाठी त्यांच्याकडे 1 वर्षाचा अनुभव पाहिजे पुरुषांसाठी। आणि वयमर्यादा पहा या ठिकाणी वयमर्यादा 24 ते 38 वर्षापर्यंत सांगितलेलं आहे। आणि सर्वसाधारण उमेदवारांसाठी अर्ज भरण्यासाठी पहा 600 रुपये शुल्क आहे, आणि मागासवर्गीयांसाठी दुष्काळग्रस्तांसाठी 300 रुपये शुल्क ठेवलेले आहे मित्रांनो। शुल्क म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्याची फी आहे। तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी 600 रुपये आहे, आणि मागासवर्गीयांसाठी आणि दुष्काळग्रस्तांसाठी 300 रुपये फी ठेवलेली आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी। पहा एस.टी. महामंडळ मोठी नोकर भरती होणार आहे। मात्र मागील 2 वर्षात महामंडळात रिक्त जागा झाल्या होत्या, मात्र त्यावर नेमणुका केल्याच नव्हत्या मित्रांनो। तर त्यामुळे 15,000 रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने वाहक चालकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत मित्रांनो। आणि या अगोदर 2014 साली एस.टी. महामंडळात मोठी भरती झाली होती, मात्र 2014 आणि 16 या काळात 2 सालात एकही भरती झालेली नाही मित्रांनो। तर एस.टी. महामंडळामध्ये पहा वर्ग 1 साठी ते वर्ग 4 साठी 1,26,000 आणि 115 जागा मंजूर आहेत। आणि यात तर 1,04,398 मनुष्यबळ सध्या कार्य करत आहे। हे पाहता एकूण 24,000 जागा रिक्त असून यामध्ये 6,902 पदे तर 15,122 सरळ सेवेत परीक्षा घेऊन भरण्यात येणार आहे मित्रांनो। तर यावेळी सरळ सेवेत असणाऱ्या पदामध्ये चालक वाहकासह कारागीरच्या पण जागा आहे। सहाय्यक कारागीर यांची मोठी भरती होणार आहे मित्रांनो। सध्या 36,732 चालक असून आणखी 2,997 चालकांची गरज आहे मित्रांनो। तर 34,807 वाहक कार्यरत असून आणखी 3,963 वाहकांची कमतरता आहे। तर महामंडळात कारागीर सहाय्यक कारागीर यांची 5,000 पेक्षा जास्त पदे, तर हेल्परसह वर्ग 4 मधील अन्य काही पदे रिक्त असल्याने सूत्रांनी सांगितले आहेत। अशा प्रकारे जागा आहे, तर जागा मोठ्या प्रमाणात आहे। तर तुम्हाला हा फॉर्म ह्या महिन्यातच 15 किंवा 16 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे। एक नवीन अपडेट आली आहे, तर त्या अगोदर तुम्ही भरतीला जाण्याच्या अगोदर तुम्ही पूर्ण तयारी करून जा, अभ्यास वगैरे करून जा, जेणेकरून तुम्हाला परीक्षा देण्यासाठी अडचण येणार नाही मित्रांनो। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय।